राजकीय इतिहासाची राज्यात पुनरावृत्ती झाली आहे, कारण पवार काका पुतण्यांच्या राजकीय खेळीमुळे शिवसेनेचं पुन्हा एकदा नुकसान होत आहे। पाहूयात राजकीय फ्लॅशबॅकचा हा खास रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ये फैसला किया है कि हम भारतीय जनता पार्टी को महाराष्ट्र में सरकार बनाने के लिए हम मदद करेंगे। हम सरकार के बाहर से मदद करेंगे। आमचा प्रयत्न हा आहे की हे सरकार योग्य पद्धतीने जिथं पावलं टाकत असेल आणि जेणेकरून सरकारला अस्थिर करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील। 2014चा फ्लॅशबॅक 2024 मध्ये बघायला मिळतोय। 2014 मध्ये काकांनी आणि 2024 मध्ये पुतण्यानं शिवसेनेला अडचणीत आणलंय। पहिल्यांदा बघूया काकांनी नेमकं काय केलं होतं। 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं 288 पैकी 122 जागा जिंकल्या, तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादीनं 41 जागा जिंकल्या होत्या। भाजप आणि शिवसेनेनं मिळून 145चा बहुमताचा टप्पा ओलांडला होता, पण भाजप आणि शिवसेनेनं वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या। उद्धव ठाकरे समर्थन द्यायला वेळ घेत होते, मंत्रिपदावरून चर्चा सुरू होती, पण राष्ट्रवादीनं भाजपला समर्थन देत उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवरच कमी केली आणि शिवसेनेची अडचण झाली। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ये फैसला किया है कि हम भारतीय जनता पार्टी को महाराष्ट्र में सरकार बनाने के लिए हम मदद करेंगे। हम सरकार के बाहर से मदद करेंगे और ये फैसला हमारे पार्टी की ओर से आज हमने हमारे शीर्ष नेतृत्व के साथ करके हमने लिया है। दर महिना 2 महिन्यांनी निवडणुकीचा खेळ हा महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला, महाराष्ट्राच्या प्रशासनाला न परवडणारा आहे आणि म्हणून साधारणतः आमचा प्रयत्न हा राहील की हे सरकार योग्य पद्धतीने जिथं पावलं टाकत असेल आणि जेणेकरून सरकारला अस्थिर करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील। 2014चा फ्लॅशबॅक आता 2024 मध्ये पाहायला मिळतोय। यावेळी पुतण्यानं खेळ केलाय। निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा सांगतायत, त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शनही करतायत, पण तेवढ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पुन्हा शिवसेनेला अडचणीत आणलंय। बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहे ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे, परंतु सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही। अर्थातच भारतीय जनता पार्टीचे जास्त त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले, त्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे आणि एक स्थिर सरकार देण्याकरता महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। भाजपकडे 132 जागा आहेत, तर शिवसेनेकडे 57 जागा आहेत। सर्वाधिक जागा असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री बनावा अशी मागणी असताना शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवावं अशी त्यांची मागणी आहे, पण 41 जागा असलेल्या अजितदादांनी आपलं समर्थन फडणवीसांच्या मागे उभं करत पुन्हा एकदा शिवसेनेला अडचणीत आणलंय। आकडा कमी असो की जास्त, राष्ट्रवादी काँग्रेस कायम चर्चेत राहते आणि यावेळीही शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना दादांनी शिंदेंची बार्गेनिंग पॉवरच कमी करून टाकली आहे। अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई।